समोर बसलेत? अगं मी पुढच्या आठवड्यात बाहेर चाललो ना, तर जरा माझं तिकीट बुक करतोय. पण पापा म्हणतात की तिकीट बुक करण्यासाठी रेल्वे स्टेशन जावं लागतो. मग तुम्ही ते पंख्याखाली बसून तिकीट बुक कसं कराल? त्या इंटरनेटवर संगणकामुळे रिया आता सगळं ऑनलाईन झालंय. त्यामुळे काका घर बसल्या तिकीट बुक करू शकतात. ऑनलाईन ऑनलाईन म्हणजे काय? ऑनलाईन म्हणजे सगळं इंटरनेटवर असतं, पण ते एका मोठ्या गोष्टीचा भाग आहे ज्याला डिजिटल जग असं म्हणतात. हे जग लोक, ठिकाणं आणि माहिती यांना जोडतं. तुला याच्याबद्दल अजून माहिती घ्यायला आवडेल? हो काका. मस्त, छान. मग जा तुमच्या आईकडे, तीच तुम्हाला उत्तम समजावून सांगेल. आपल्या कुटुंबातली ती एक अत्यंत हुशार अशी कॉम्प्युटर इंजिनियर आहे. जा. चला, सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया डिजिटल उपकरणं. तुम्ही मला सांगू शकाल आपल्या रोजच्या वापरात असणारी डिजिटल उपकरणं कुठली आहेत? हा तुमचा फोन आणि हा टॅबलेट. बरोबर, पण अजून बरंच काही आहे. आपल्याकडे संगणक, स्मार्ट टीव्ही आणि अगदी स्मार्ट घड्याळं देखील आहेत. यातलं प्रत्येक डिव्हाइस आपलं जीवन सुलभ करण्याची भूमिका बजावतं. उदाहरणार्थ तर तुमचा टॅबलेट तुम्हाला नवीन गोष्टी शिकण्यास मदत करतो आणि तुमच्या काकांचं स्मार्टवॉच ते दूर असलेल्या मित्रांना सुद्धा कनेक्ट करतं. पण आजच्या जगात या साधनांचा उपयोग खूप हुशारीने केला पाहिजे. वा, मला तर माहितीच नव्हतं की इतकी डिजिटल उपकरणं आहेत. हो, आणि ही उपकरणं फक्त मनोरंजनासाठी नाहीत, ती शिकण्यासाठी आणि काम करण्यासाठी, कनेक्ट राहण्यासाठीची साधनं देखील आहेत. पण लक्षात ठेवा, आपण यांचा वापर नेहमी हुशारीने केला पाहिजे. ही उपकरणं आपला वेळ आणि श्रम दोन्ही वाचवतात, परंतु आपल्या दैनंदिन जीवनात यांची भूमिका समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक उपकरणाचं एक उद्दिष्ट असतं, पण महत्त्वाचं असतं ते म्हणजे ती योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कशी वापरायची हे जाणून घेणं. हो, आधी आपण संगणकाबद्दल जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे संगणक काय आहे? हे टीव्ही सारखे आहे. आपण एक काम करूया, आपण बाबाच्या खोलीत जाऊन बघूया. तिथे मी तुम्हाला संगणकाची पूर्ण माहिती देते. चला. आपण संगणकाच्या भागांबद्दल शिकून घेऊया. हा आहे मॉनिटर. यावर आपण चित्र किंवा व्हिडिओ पाहू शकतो. आपण जे काही काम करतो ना ते यावर सगळं दिसतं. याला म्हणतात कीबोर्ड. यावर अक्षरं, नंबर्स सगळं काही असतं, ज्याच्याद्वारे आपण संदेश टाईप करू शकतो आणि मेल सुद्धा करू शकतो. हा आहे माऊस. याचा उपयोग आपण क्लिक करून एखादी गोष्ट सिलेक्ट करण्यासाठी करतो. अशी, कळलं? हा आहे CPU, म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. याला संगणकाचा मेंदू असं म्हणतात, कारण हा काय करतो, एखादी माहिती प्रक्रिया करून निश्चित करतो. समजलं तुम्हाला? होय. संगणक हे अत्याधुनिक जगातलं प्रगत तंत्रज्ञान आहे. जर तुम्ही त्याचा योग्य वापर केलात ना तर खूप फायदा करून घेऊ शकता. बाबा असते तर त्यांनी आपल्याला इथे येऊ दिलं नसतं. त्यांच्या ऑफिसच्या खूप इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स असतात यात. आता आपण हॉलमध्ये जाऊन पुढच्या रंजक गोष्टी शिकूया. चला पटकन या. आता आपण आवडत्या उपकरणांबद्दल बोलूया. स्मार्टफोन आणि टॅबलेट. हे छोटे सुलभ संगणक आहे जे तुमच्या हातात बसू शकतात. तुम्हाला त्यांच्यासोबत काय करायला आवडेल? तुम्ही मला सांगू शकाल? मला तुमच्या फोनवर माझा आवडतं कार्टून बघायला खूप आवडतं. आणि मी गेम खेळण्यासाठी आणि कथा वाचवण्यासाठी टॅबलेट वापरते. हे बरोबर आहे. मनोरंजनासाठी ही उपकरणं उत्तम आहेत, परंतु ते बरेच काही करू शकतात. तुम्ही याचा वापर फोटो काढण्यासाठी, संदेश पाठवण्यासाठी आणि अगदी नवीन गोष्टी शिकण्यासाठी सुद्धा करू शकता. उदाहरणार्थ तर तुमच्या फोनमध्ये असलेले ॲप्लिकेशन वापरून तुम्ही गणिताचा सराव करू शकता किंवा तुम्ही उपकरणांद्वारे पुस्तक वाचू शकता आणि या उपकरणांद्वारे तुम्ही पुस्तकं ऐकू सुद्धा शकता. ह्याला ऑडिओ बुक असं म्हणतात. वा, तरी जादूच्या साधनांसारखी आहेत. हो, पण लक्षात ठेवा, जादूची साधनं हुशारीने वापरली पाहिजेत. नवीन ॲप डाउनलोड करण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी कधीही मला किंवा बाबांना, म्हणजेच कोणत्याही प्रौढ व्यक्तीला विचारायचं. आणि हो, कधीही वैयक्तिक माहिती शेअर करायची नाही. आमच्या नावाप्रमाणे किंवा आम्ही कुठे राहतो. हो,
ते तुम्हाला सुरक्षित ठेवतं. तसंच स्मार्टफोन आणि टॅबलेटची काही विशेष वैशिष्ट्य आहेत, जसं की तुम्हाला जागं करण्यासाठी अलार्म, इव्हेंटचा मागोवा ठेवण्यासाठी कॅलेंडर आणि अगदी हवामान अपडेटसुद्धा. खूप छान आहे. मला या वैशिष्ट्यांबद्दल अजून जाणायचं आहे. आपण हे एकत्र एक्सप्लोर करूया. स्मार्टफोन आणि टॅबलेट ही अद्भुत साधनं आहेत, पण याचा वापर शिकण्यासाठी आणि कनेक्ट राहण्यासाठी करणं खूप महत्त्वाचं आहे, फक्त गेम खेळण्यासाठी नाही. हां, चला काहीतरी आकर्षक करण्याबद्दल बोलूया. डिजिटल जग. तुम्हाला माहिती आहे याचा अर्थ काय आहे? आपण ज्या जगात राहतो त्या जगासारखे आहे का? हा चांगला अंदाज आहे. डिजिटल जग हे एका अदृश्य जगासारखं आहे, जिथे आजची सर्व डिजिटल उपकरणं जसं की फोन, संगणक आणि हा टॅबलेट यांची माहिती सामायिक करण्यासाठी कनेक्ट होतात. तर हे उपकरणासाठी एक गुप्त जागा आहे. हो, जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला संदेश पाठवता किंवा व्हिडिओ पाहता, तेव्हा तुमचे डिव्हाइस इतर डिव्हाइसशी कनेक्ट होतं आणि डिजिटल जगाचा वापर करतं. हे सर्व इंटरनेट नावाच्या एखाद्या गोष्टीमुळे शक्य झालं आहे. वा, हे तर जादूसारखे वाटते. पण डिजिटल जग कुठे आहे? ते ढगांमध्ये आहे का? नाही, अजिबात नाही. डिजिटल जग सर्वत्र आहे, परंतु आपण ते पाहू शकत नाही. ते हवेसारखं आहे, पण तरीही आपण त्याला पाहू शकत नाही. परंतु माहिती आहे, कारण आपण ते दररोज वापरतो. प्रत्येक जण डिजिटल जग वापरतो का? हो, लोक काम करण्यासाठी, शिकण्यासाठी आणि एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी डिजिटल जग वापरतात. ह्याचं उदाहरण म्हणजे, तुम्हाला आठवतं आज काकांनी ऑनलाईन रेल्वेचं तिकीट बुक केलं होतं? ते या डिजिटल जगाचा वापर करूनच. तर डिजिटल जग आपल्याला गोष्टी जलद आणि सुलभ करण्यात मदत करते. अगदी बरोबर. परंतु वास्तविक जगाप्रमाणेच सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं. ते एक मजेदार आणि रोमांचक ठिकाण आहे, परंतु जबाबदार असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. छान सांगितलंस. डिजिटल जग एक अद्भुत साधन आहे, पण ते काळजीपूर्वक आणि शहाणपणाने वापरलं पाहिजे. आता आपण इंटरनेटबद्दल जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे इंटरनेट म्हणजे काय? हेच आम्हाला गेम्स खेळण्यात आणि व्हिडिओ पाहण्यात मदत करते. बरोबर आहे. इंटरनेट हे एक महाकाय वेबसारखं आहे, जे जगभरातील लोकांना उपकरणांद्वारे एकत्र जोडतं. ते आपल्याला माहिती शोधण्यासाठी, मित्रांशी बोलण्यासाठी आणि वस्तू खरेदी करण्यासाठी सुद्धा मदत करतं. मग जेव्हा मी माझे विज्ञान व्हिडिओ पाहते तेव्हा इंटरनेट मला मदत करते? हो, इंटरनेट हे एक शक्तिशाली साधन आहे, जे कल्पना शिकणं आणि सामायिक करणं सोपं करतं. एखाद्या मोठ्या कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे याचा विचार करा. फोन, कॉम्प्युटर आणि टॅबलेट यासारखी सर्व उपकरणं अदृश्य थ्रेडद्वारे जोडलेली आहेत. हे धागे काही सेकंदात संदेश, चित्र आणि व्हिडिओ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यास मदत करतात. खूप छान आहे. पण कोणी इंटरनेट वापरू शकतो का? होय, पण ते काळजीपूर्वक वापरणं महत्त्वाचं आहे. इंटरनेटमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत, परंतु त्यात काही वाईट गोष्टी देखील असू शकतात. म्हणूनच तुम्ही ते नेहमी मोठ्यांच्या मार्गदर्शनाखालीच वापरायचं. जसं की मी नवीन गेम डाउनलोड करण्यापूर्वी तुम्हाला विचारते. हो, ते तुम्हाला सुरक्षित ठेवतं. इंटरनेट हे एक अद्भुत साधन आहे, पण ते हुशारीने वापरणं तितकंच गरजेचं आहे. इंटरनेट आपल्याला ज्ञानाच्या जगाशी जोडतं, पण लक्षात ठेवा, ही फक्त मजा किंवा खेळ नाही. हे शिकण्याचं आणि प्रगतीचं साधन आहे आणि त्यामुळे ते जबाबदारीनेच वापरायला हवं. तर प्रेक्षक हो, आत्तापर्यंत आपण डिजिटल उपकरणांच्या अद्भुत जगात फेरफटका मारला, संगणकाबद्दल शिक्षण घेतलं आणि इंटरनेट आपल्याला कसं जोडतं तेही समजून घेतलं. पुढच्या भागात आपण काही नवीन आणि रोमांचक विषयांमध्ये डोकावू. म्हणजे शिक्षण मजेदार बनवणारी अध्ययन साधनं आणि ॲप्स, चांगले डिजिटल शिष्टाचार कसे पाळायचे आणि ऑनलाईन सुरक्षित राहण्याचे मार्ग. भेटू लवकरच.